नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आलेली शनी अमावस्या आणि शनी जयंती ही अतिशय प्रभावशाली, पुण्यदायी आणि कर्मफळ देणारी तिथी मानली जाते. शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचे कार्य भगवान शनिदेव करतात. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, दान, जप आणि उपाय विशेष फलदायी ठरतात. विशेषतः ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येतात, आर्थिक संकट आहे, नोकरीत अडचणी आहेत, शनीची साडेसाती किंवा ढैया सुरू आहे, अशांनी या दिवशी श्रद्धेने काही उपाय केल्यास मोठा लाभ मिळतो असे मानले जाते. शनी अमावस्येला पितृदोष शांती, ग्रहबाधा निवारण, नकारात्मक ऊर्जा दूर करणे आणि जीवनात स्थैर्य मिळवण्यासाठी ही विशेष महत्त्व दिले जाते. उद्या सकाळी उठल्यापासून काही नियम आणि उपाय केले तर शनिदेवांची कृपा प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत उद्या शनी अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून कोणती 10 कामे आणि उपाय करावेत, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी, धनलाभ, आरोग्य आणि शांती येईल. चला तर मग सुरुवात करूया. 1. सकाळी लवकर उठून शनिदेवांचे स्मरण करा आणि अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. जाग येताच पलंगावर बसून सर्वप्रथम आपल्या कुलदेवतांचे, श्री गणेशांचे आणि भगवान शनिदेवांचे स्मरण करावेत. मनात ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणावा. असे केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. या दिवशी राग, चिडचिड, अपशब्द आणि नकारात्मक विचार टाळावेत, कारण शनिदेव शिस्त, संयम आणि शांत स्वभावाला महत्त्व देतात. 2. तिळाच्या उटण्याने किंवा काळे तीळ टाकून स्नान करा. शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे. पाण्यात काळे तीळ, थोडे गंगाजल किंवा उटणे टाकून स्नान केल्यास शरीर आणि मनाची शुद्धी होते असे मानले जाते. काही जण मोहरीचे तेल लावून स्नान करतात. स्नान करताना हा मंत्र म्हणावा. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु. असे केल्याने सर्व पवित्र नद्यांचे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. 3. पिंपळाच्या झाडांची पूजा करा. शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा अत्यंत शुभ मानली जाते. पिंपळांमध्ये भगवान विष्णू आणि शनिदेवांचा वास असल्याचे मानले जाते. सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. काळे तीळ, फुले आणि दिवा लावावा. पिंपळाभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालून ओम शनेश्वराय नमः मंत्र जपावा. असे केल्याने शनिदोष कमी होतो, अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते असे मानले जाते. 4. शनिदेवांना तेल अर्पण करा. या दिवशी शनिदेवांना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. शक्य असल्यास शनी मंदिरात जाऊन शनिदेवांच्या मूर्तीवर तेल वाहावे. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी शनिदेवांच्या फोटोसमोर तेलाचा दिवा लावावा. तेल अर्पण करताना आपल्या चुका, पाप आणि वाईट कर्मांसाठी क्षमा मागावी. शनिदेवांना दिखावा आवडत नाही, त्यामुळे मनापासून प्रार्थना करावी. 5. कावळ्यांना, कुत्र्यांना आणि गरजूंना अन्न द्या. शनिदेवांचा संबंध गरीब, श्रमिक, प्राणी आणि दुर्लभ लोकांशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. सकाळी कावळ्यांना भाकरी, कुत्र्यांना पोळी किंवा अन्न द्यावेत. गरीब व्यक्तींना काळे कपडे, काळे तीळ, उडीद डाळ, तेल, चप्पल किंवा अन्नदान करावेत. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील दुःख कमी होतात असे मानले जाते. 6. हनुमान चालीसा आणि शनी स्तोत्र पठण करा. शनीच्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान हनुमानाची उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते, कारण हनुमान भक्तांवर शनिदेवांचा वाईट प्रभाव कमी होतो असे मानले जाते. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा शनी स्तोत्र वाचावे. विशेषतः हा मंत्र म्हणावा. नीलाजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूत नमामि शनेश्वरम. यामुळे मनाला शांती मिळते आणि ग्रहबाधा कमी होते असे मानले जाते. 7. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या.
शनिदेव कर्म आणि सेवा यांना महत्त्व देतात. त्यामुळे या दिवशी आई वडील, आजी आजोबा किंवा घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांची सेवा करावी, त्यांना दुखवू नये. ज्यांच्या घरी वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना प्रेमाने अन्न, पाणी किंवा औषध द्यावेत. शनिदेव विशिष्ट अहंकार आणि अपमान सहन करत नाहीत, त्यामुळे नम्रता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 8. या दिवशी काही गोष्टी टाळा. शनी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी टाळणेही तितकेच आवश्यक मानले जाते. 1. कोणालाही फसवू नका. 2. खोटे बोलू नका. 3. वादविवाद टाळा. 4. मद्यपान आणि मांसाहार करू नका. 5. झाडे तोडू नका. 6. गरिबांचा अपमान करू नका. 7. घरात भांडण करू नका. या दिवशी शांतता, संयम आणि सात्विकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 9. संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनी अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजांजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावताना शनिदेवांना प्रार्थना करावी. हे शनिदेव, आमच्या जीवनातील दुःख, संकट आणि अडथळे दूर करा. आमच्या कुटुंबांवर कृपा ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते असे मानले जाते. 10. पितरांसाठी प्रार्थना करा. अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते, त्यामुळे या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. शक्य असल्यास तर्पण करावे किंवा गरिबांना अन्नदान करावे. मनापासून म्हणावे, आमच्या पितरांना शांती लाभो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबांवर राहो. पितर प्रसन्न झाल्यास घरात सुख, शांती आणि प्रगती येते असे मानले जाते. शनी अमावस्येचे विशेष उपाय. आता जाणून घेऊया काही खास उपाय जे या दिवशी अत्यंत प्रभावी मानले जातात. 1. काळ्या घोड्यांचा नालांची अंगठी धारण करणे शुभ मानले जाते. 2. काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडावेत. 3. शनी मंदिरात उडीद डाळ दान करावी. 4. गरजू व्यक्तीला छत्री किंवा चप्पल द्यावी. 5. काळ्या मुंग्यांना साखर किंवा पीठ टाकावे. 6. शनिदेवांसमोर नारळ अर्पण करावा. 7. ओम प्रा प्री प्रो स शनिश्चराय नमः मंत्रांचा जप करावा. 8. हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. 9. गरिबांना अन्नदान करावे. 10. दिवसभर शक्य तितके सात्विक आणि शांत राहावे. आता बघा शनी अमावस्येचे आध्यात्मिक महत्त्व. शनी अमावस्या हा फक्त ग्रह शांतीचा दिवस नाही तर आत्मपरीक्षण करण्याचाही दिवस आहे. आपल्या चुका ओळखून चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प या दिवशी करावा. शनिदेव आपल्याला कर्माचे महत्त्व शिकवतात. जी व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत करते, दुसऱ्यांचा आदर करते आणि गरिबांना मदत करते, त्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा कायम राहते असे मानले जाते. म्हणून या दिवशी फक्त पूजा करून चालत नाही तर आपल्या वागण्यातही बदल करणे आवश्यक आहे. या दिवशी कोणता रंग शुभ आहेत? शनी अमावस्येला काळा, निळा किंवा गडद रंग शुभ मानला जातो, पण स्वच्छ आणि साधे कपडे परिधान करावेत, दिखावा करू नये. कोणते दान करावेत? काळे तीळ, काळी उडद डाळ, तेल, ब्लँकेट, काळे कपडे, लोखंडी वस्तू, अन्नदान इत्यादी वस्तू दान करावेत. हे दान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. महिलांनी काय करावेत? महिलांनी या दिवशी घर स्वच्छ ठेवावे, देवपूजा करावी आणि संध्याकाळी दिवा लावावा. कुटुंबांच्या सुख शांतीसाठी शनिदेवांना प्रार्थना करावी. पुरुषांनी काय करावेत? पुरुषांनी शक्य असल्यास श्रमदान, दानधर्म आणि वडीलधाऱ्यांची सेवा करावी. व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करावा. विद्यार्थ्यांनी काय करावे? विद्यार्थ्यांनी या दिवशी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी गणपती आणि शनिदेवांचे स्मरण करावे. मोबाईलचा अतिवापर टाळावा आणि एकाग्रतेसाठी मंत्र जप करावा. व्यापाऱ्यांसाठी उपाय. व्यवसायात अडथळे येत असतील तर दुकानात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. गरिबांना अन्नदान करावेत. कर्मचाऱ्यांशी प्रेमाने वागावे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. शनिदेव शिक्षा देतात, पण ते अन्याय करत नाहीत. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळं देतात. त्यामुळे घाबरण्याऐवजी श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म ठेवणे आवश्यक आहे. जर आपण मनापासून पूजा केली, गरिबांना मदत केली आणि चांगल्या मार्गाने चाललो तर शनिदेवांची कृपा नक्की प्राप्त होते असे मानले जाते. तर मंडळी, उद्याचे शनी अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून कोणती 10 कामे आणि उपाय करावेत याची संपूर्ण माहिती आपण
आज जाणून घेतली. तुम्हीही श्रद्धेने हे उपाय करा आणि भगवान शनिदेवांची कृपा मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्की पाठवा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.